पारू कुठे आहे माहितीये का? तुम्ही तो टिफिन विसरलात, तो टिफिन द्यायला पारू ऑफिसमध्ये आली ना. अक्का आता मी ऑफिस मधून बाहेर पडलो होतो मीटिंग साठी, ती आता ऑफिसला गेल्याशी सगळी चुकामुक होणार. श्रीकांत, आता आपल्याला वेळ घालवून चालणार नाही. ताबडतोब पारूला फोन कर आणि तिला सांग की 2 दिवस गावी जा. आदित्यच्या रक्षणासाठी त्याची स्वतःची बायको सुद्धा त्याच्यासोबत असू शकत नाही 2 दिवस. त्यामुळे तिला गावी जावंच लागेल श्रीकांत. पारूला उगाच गावी पाठवून दिलं. खरं तर यावेळी पारू इथं असणं खूप गरजेचं होतं. तिला इथल्या सगळ्या गोष्टी समजायलाच हव्यात. काय करू? फोन करते तिला. पारू बाळा, गावी पोचलीस? हे बघ, अहिल्या मॅडमनी इकडे पूजा ठेवली. हो हो, मी काय सांगते ना ते नीट ऐक. आदित्य बाबांच्या जीवाला त्यांच्या जवळच्या माणसांपासूनच धोका आहे. त्यांच्यावर खूप मोठं संकट ओढवणार आहे असं गुरुजींनी सांगितलंय. हो, हे बघ, गुरुजींनी असं सांगितलंय की त्यांच्या जवळच्या कुठल्याच माणसाने इथे थांबायचं नाही आणि घरातल्या सगळ्या माणसांना बाहेर पाठवलंय. कोणीच नाही आता घरात. पारू बाळा, तू आदित्य बाबांचं सुरक्षा कवच आहेस. तूच त्यांचा जीव वाचवू शकतेस. तू मनापासून आदित्य बाबांसाठी प्रार्थना कर. इकडे आम्ही सगळी पूजा करतोच आहोत, पण तू जितक्या लवकर होईल तितक्या लवकर इथे परत ये. आदित्य सर, हे तुमच्यासाठी छोटीशी भेट.